पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांचा निधी गेला कुठे? कामे झालीच नाही, पण बिले काढली गेली आणि आता या प्रकरणामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। 15व्या वित्त आयोग आणि इतर विविध योजनांतून आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रत्यक्ष कामे न करता बोगस बिलांच्या माध्यमातून निधी काढण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। याबाबत 18 सप्टेंबर 2025 आणि 23 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। मात्र आजपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप आहे। ग्रामसेवक ग्रामसभा घेत नाहीत, माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती दिली जात नाही, गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही अहवाल सादर केलेला नाही। मग नेमके लपवलं जातंय काय? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे? तक्रारदारांचा आरोप आहे की संबंधित अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत। लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी प्रलंबित ठेवली जात आहे। जर कामे असतील तर अहवाल सादर का होत नाही? जर काही चुकीचं नाही तर माहिती द्यायला टाळाटाळ का? या सर्व पार्श्वभूमीवर काल 4 मार्च 2026 पासून जिल्हा परिषद सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। हा लढा केवळ एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न आहे गावाच्या पैशाचा, जनतेच्या हक्काचा आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेचा। या प्रकरणात शासन काय भूमिका घेणार? दोषींवर कारवाई होणार का की पुन्हा एकदा फाईल दडपली जाणार? या संपूर्ण प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। मी संतोष हरिदास शेळके, राहणार तिसंगी, तालुका पंढरपूर। आमच्या तिसंगी ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोग व अन्य निधीतून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्याची तक्रार मी जिल्हा परिषद सोलापूर येथे केलेली आहे, परंतु त्याचा अहवाल BDO पंढरपूर हे देत नाहीत। प्रत्यक्ष BDO यांनी पाहणी केली असता 15 वित्त आयोगात कोणतेही काम आढळून आलेले नाही। तसा अहवाल त्यांनी देणे गरजेचे होते, परंतु ग्रामसेवक हा माहिती अधिकारात माहिती मागितली असता 4-5 महिने झाले माहिती देत नाही, ग्रामसभा घेत नाही, याच्याही तक्रारी मी केलेल्या आहेत, तरी त्याचीही दखल घेतलेली नाही। ग्रामसेवक कुठलीही माहिती आम्हाला देत नाही। BDO यांना आम्ही हे केलं असता, सगळं सांगितलं असता, BDO अहवाल पाठवतो म्हणून जिल्हा परिषदला अहवाल पाठवत नाहीत। विस्तार अधिकाऱ्याने जवळजवळ 20 लाख रुपये खाऊन शिना ग्रामसेवक आणि ह्याला सरपंचांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही उपोषणापासून परावृत्त होणार नाही। किती निधीचा भ्रष्टाचार? जवळजवळ 1 कोटीचा भ्रष्टाचार आहे। हा, तिसंगी गावात 15 वित्त आयोग आणि अन्य निधीतून। आता तुमची मागणी फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि जेवढी कामं झाली नाहीत त्याचे पैसे त्यांनी माघारी भरावे आणि ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात यावं आणि जी चुकीची माहिती दिलेला विस्तार अधिकारी प्रक्षाळे म्हणून आहे त्याला पण निलंबित करण्यात यावे। ही मागणी मान्य कधीपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे? ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणापासून मी परावृत्त होणार नाही।